वसईतून एक मोठी बातमी समोर येत आहे। वसईतील नागला बंदर परिसरात प्रशासनाने अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे। तहसीलदारांनी टाकलेल्या धाडीत 2 डंपर आणि लाखो रुपये किमतीची 12 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। वसईचे तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने आज पहाटे नागला बंदर परिसरात अचानक धाड टाकली। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात छुप्या मार्गाने अवैध रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या। रेती माफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन खाडी पात्रातून रेतीचा उपसा करत होते, मात्र प्रशासनाने वेळेत सापळा रचून ही कारवाई केली। जप्त करण्यात आलेले डंपर आणि रेती संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल केले जात आहेत। तर काय सांगाल की आपण आज कुठे नेमकी रेतीवर कारवाई केलेली आणि तिथे काय आढळलं? आज दिनांक 4 मे 2026 रोजी आम्हाला अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली की नागले तालुका वसई या ठिकाणी खाडीच्या किनारी अवैधरित्या रेती उपसा सुरू आहे। तर त्याप्रमाणे आम्ही रात्री 8च्या आसपास तिथे रेड केली। माझ्यासोबत माझे मंडळाधिकारी अरुण मुतडक, तसेच निवासी नायब तहसीलदार देवकाते साहेब होते आणि माझा स्टाफ प्रवीण लोखंडे, असे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी रेड केली असता आम्हाला 2 हायवा हे भरलेल्या स्थितीमध्ये तिथे आढळून आलेले आहेत। त्याचे चालक जे आहेत ते पळून गेलेले आहेत। त्या हायवाचे जे नंबर आहेत ते MH04 LY 9372 आणि दुसरी गाडी आहे तो MH04 LY 9327, अशा ह्या 2 गाड्या आपण तिथं पकडलेल्या आहेत। त्याच्यावरती आपण नियमानुसार कारवाई सुरू केलेली आहे। किती ब्रास आपण पकडलेले? प्रत्येक गाडीमध्ये अंदाजे 6 ब्रास रेती त्याच्यामध्ये आहे। त्या 6 ब्रास रेतीचा आम्ही आमच्या मंडळाधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला आहे आणि कारवाई सुरू आहे। याच्यात काही सक्शन पंप किंवा काही जप्त करण्यात आले? सक्शन पंप आतमध्ये खाडीमध्ये आढळून आले, परंतु आता रात्रीच्या वेळी त्याच्यावरती कारवाई करणं शक्य नाही। उद्या जर त्या प्रमाणात जर आपल्याला तिथं योग्य तो म्हणजे बोट वगैरे उपलब्ध झाली तर आपण त्याच्यावरती निश्चित कारवाई करू। सर कधीपासून करत होते, काय मिळालं नाही? कोण या मागचे सूत्रधार? आजच आम्हाला माहिती मिळाली याच्यामध्ये। तर त्या कुंड्या आहेत, त्या कुंड्या पण आपण उद्ध्वस्त करायचं त्याच्यामध्ये हे करतोय। इथून पुढे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल की जेणेकरून पुढे भविष्यात तसा रेती उपसा तिथं अवैधरित्या होणार नाही।